प्रथम पीयूसी छात्राओं को मेरा नमस्कार। आज मैं आप लोगों के सामने स्वामी विवेकानंद द्वारा रचित युवाओं से पाठ के अंतिम भाग को लेकर चर्चा करूंगा। हम लोगों ने पिछली जो कक्षा में भारत का पुनरुत्थान कैसे होगा या भारत को नवयुवक और युवतियों की जरूरत कैसी है और उसी के साथ साथ भारत माता यानी भारत के लोग अब कैसे जागृत होने लगे हैं या भारत के जो राष्ट्रीय आदर्श त्याग और सेवा क्या थे या हमारा आदर्श वाक्य हमेशा बढ़ते चले जाना और उसी के साथ साथ स्वामी विवेकानंद हम लोगों को यहाँ पर भारत देश में भूखे मरने वाले करोड़ों लोगों के बारे में जानकारी देते हैं और उनका ध्येय वाक्य रहा, उठो जागो जब तक रुको नहीं तब तक लक्ष्य प्राप्त न हो जाए। इसी तरह और भय को लेकर बताते हैं कभी भी हम लोग जीवन में नहीं डरना है और आस्तिक नास्तिक को लेकर बताते हैं हम लोग हमारे ऊपर जो विश्वास रखते हैं हम आस्तिक कहलाते हैं, हम लोग हमारे ऊपर विश्वास नहीं रखेंगे तो नास्तिक कहलाते हैं। ये सारे जो विषयों को हम लोगों ने पिछली कक्षा में पढ़ा। हागाದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಬರೆದಂತಹ ಯುವಾಂಸೆ ಪಾಠದ ಕೊನೆಯ ಭಾಗವನ್ನು ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೇನೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದೀವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಸಂದೇಶವನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ, ನವ ಯುವಕ ಮತ್ತೆ ಯುವತಿಯರ ಅವಶ್ಯಕತೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಇದೆ, ಅವರು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಾಹಸಿಗಳಾಗಬೇಕು ಅಥವಾ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಪುನರುತ್ಥಾನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯಾವ ರೀತಿ ಆಗಬೇಕು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆದರ್ಶಗಳಾದಂತಹ ತ್ಯಾಗ ಮತ್ತೆ ಸೇವೆ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಅಥವಾ ನಮ್ಮ ಆದರ್ಶ ವಾಕ್ಯ ಆದಂತಹ ಯಾವಾಗಲೂ ಮುಂದೆ ಸಾಗಿ ಬಡವರ ಸಹಾಯವನ್ನ ಮಾಡಿ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಏನು ಹಸಿವಿನಿಂದ ಬಳಲುವಂತ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರ ಧ್ಯೇಯ ವಾಕ್ಯವಾಗಿದ್ದು ಹೇಳಿ ಎದ್ದೇಳಿ ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ತನಕ ನಿಲ್ಲದಿರಿ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆಸ್ತಿಕ ನಾಸ್ತಿಕ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾವಾಗಲೂ ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಯಾರು ತನ್ನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಡ್ತಾರೆ ಅವರು ಆಸ್ತಿಕರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ತನ್ನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಡೋದಿಲ್ಲ ಅವರು ನಾಸ್ತಿಕರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। यहाँ पर तो आगे बताते हैं, देखिए क्या बताते हैं स्वामी विवेकानंद जो है, सबसे पहले हमारे तरुणों को मजबूत बनना चाहिए, धर्म इसके बाद की वस्तु है। मेरे तरुण मित्रों शक्तिशाली बनो, मेरी तुम्हें यही सलाह है। तो स्वामी विवेकानंद बताते हैं मेरे भारत को सुधारने वाले नवयुवक को आप हमेशा मजबूत बनो यानी बलवान बनो। तो धर्म बाद की चीज है, यानी धर्म को बाद में आओ, आप लोग अपनाओ, सही रास्ते पर चलो, पहले जो शक्तिशाली बनने की सलाह मैं आप लोगों को देता हूँ। हाಗಾದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಹೇಳ್ತಾರೆ ತರುಣರಿಗೆ ನವ ಯುವಕರಿಗೆ ಮೊದಲು ನೀವು ಮಜಬೂತ್ ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಿ, ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಧರ್ಮವನ್ನ ತದನಂತರ ನೀವು ಧರ್ಮದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬಹುದು, ಆದ್ರೆ ಮೊದಲು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಬೇಕು, ಇದೇ ನನ್ನ ಸಲಹೆಯಾಗಿದೆ। ತುಮ್ गीता के अध्ययन की अपेक्षा फुटबॉल के द्वारा ही स्वर्ग के अधिक समीप पहुंच सकोगे। तो अगर आप शक्तिशाली बनोगे, धर्म को अपनाओगे या भगवत गीता को अपनाओगे तो आप क्या कर सकते हो, फुटबॉल की तरह स्वर्ग की बहुत समीप पहुंच जाओगे। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾವಾಗ ನೀವು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗ್ತೀರಾ, ಧರ್ಮವನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಥವಾ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನ ಓದ್ತೀರಾ, ಆಗ ಮಾತ್ರ ನೀವು ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಬಹಳ ಸಮೀಪ ಆಗ್ತೀರಾ। ये कुछ खड़े शब्द हैं पर मैं उन्हें कहना चाहता हूँ क्योंकि तुम्हें प्यार करता हूँ कि कांटा कहाँ चुभता है। तो बताते हैं आज मेरे सामने बहुत सारे विषय है या खड़े शब्द है, बुरे शब्द है, आपको बहुत दुख होगा, लेकिन फिर भी मैं कहना चाहता हूँ, आपको सुधारना चाहता हूँ, आपको मैं यहाँ पर पूरे देश को सुधारना चाहता हूँ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋವಾಗುವಂತ ವಿಷಯಗಳಿದ್ದಾವೆ ಅಥವಾ ಮನಸ್ಸಿಗೆ ನಿಮಗೆ ದುಃಖ ಆಗುವಂತ ಶಬ್ದಗಳು ನನ್ನಲ್ಲಿದ್ದಾವೆ, ಆದ್ರೆ ಅವೆಲ್ಲವುಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ನೀವು ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಭಾರತ ದೇಶ ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕು, ನನಗೆ
ನಿಮ್ಮನ್ನ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣ್ತೇನೆ, ನೋವಾಗಬಾರ್ದು ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ನನ್ನ ನವ ಯುವಕ ಯುವತಿಯರಿಗೆ ಅನ್ನುವಂತಹ ಆಸೆ ಇದೆ. मुझे इसका कुछ अनुभव है. तुम्हारे स्नायु और मांसपेशियां अधिक मजबूत होने पर तुम गीता अधिक अच्छी तरह समझ सकोगे. देखिए, अगर आप पढ़ना ही चाहते हैं तो या आप गीता को, भगवत गीता को पढ़ना चाहते हैं तो पहले आप मजबूत बनना चाहिए. आपके जो स्नायु हैं बहुत मजबूत होना है. और टीका जो स्वामी विवेकानंद ने, क्योंकि आप लोग देखिए, जब हम सेहतमंद होते हैं तब हम लोगों का ज्ञान या हम लोग ज्ञान को हासिल कर सकते हैं, पढ़ सकते हैं, लिख सकते हैं. कमजोरी होगी तो हम पढ़ना लिखना नामुमकिन है, क्योंकि ದಿಮಾಗಿ से तौर पर हम ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಬನ್ನ है. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವಾಗ ನೀವು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗ್ತೀರಾ ಆವಾಗ ಮಾತ್ರ ಸ್ನಾಯುಗಳು ಗಟ್ಟಿಯಾದಾಗ ನೀವು ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ, ಓದ್ಲಿಕ್ಕೆ, ಅರ್ಥವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವುದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. तुम अपने शरीर में शक्तिशाली रक्त प्रवाहित होने पर श्री कृष्ण के तेजस्वी गुणों और उनकी अपार शक्ति को अधिक समझ सकोगे. अगर आप हमेशा शक्तिशाली बनोगे, धैर्यवान बनोगे, भगवान श्री कृष्ण के जैसे गुण आप में भी आ जाएंगे और आप भी अपने जीवन को समझ सकेंगे. ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಸಹಿತ ಆ ಭಗವಂತ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಹಾಗೆ ಗುಣಗಳನ್ನ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಭಕ್ತಿಯನ್ನ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗುವಂಥದ್ದು ಅವಶ್ಯಕ. जब तुम्हारा शरीर मजबूती से तुम्हारे पैरों पर खड़ा रहेगा और तुम अपने को मनुष्य अनुभव करोगे, तब तुम उपनिषद और आत्मा की महानता से को अधिक अच्छा समझ सकोगे. तो क्या हो जाता है, जब आपके पास शक्ति होती है या आप अपने को मजबूत बना देते हैं या आप अपने पैरों पर खड़े हो जाते हैं, जब मनुष्य के तौर पर आप अपने को अनुभव करेंगे तो उपनिषदों को और आत्मा या मनुष्य का फर्क जो है, महानता आपको पता चल जाती है. क्योंकि पहले आप मजबूत बनना चाहिए, शक्तिशाली बनना चाहिए. ಹಾಗಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಮೊದಲು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಿ ಧೈರ್ಯವಂತರಾಗಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಉಪನಿಷತ್ ಓದ್ಬೋದು ಅಥವಾ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಓದ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಏನು, ಅದರ ಮಹತ್ವತೆ ಏನು ಅಂತ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ನಾವು शक्तिशालीಗಳಾಗಬೇಕಾಗಿದೆ. हम देख सकते हैं कि एक तथा दूसरे मनुष्य के बीच अंतर होने का कारण उसका अपने आप में विश्वास होना और न होना ही. अपने आप में विश्वास होने से सब कुछ हो सकता है. मैंने अपने जीवन में इसका अनुभव किया है, अब भी कर रहा हूँ, और जैसे जैसे मैं बड़ा होता जा रहा हूँ मेरा विश्वास और भी दृढ़ होता जा रहा है. तो स्वामी विवेकानंद बताते हैं आगे, आजकल समाज में मैं बहुत सारे लोगों के बीच में अंतर को देखता हूँ. अगर आप लोग अंतर को देखते हैं या ऊंच नीच को भावना को देखते हैं तो इसके लिए कारण एक ही होता है, मनुष्य अपने आप के ऊपर विश्वास नहीं करता. पहले अगर आप अपने ऊपर विश्वास करो तो दूसरों के जीवन में या दूसरों के साथ अंतर या ऊंच नीच की भावना आपके इर्द गिर्द नहीं आ जाएगी. इसलिए अगर आप अपने ऊपर विश्वास करेंगे तो दृढ़ विश्वास या दृढ़ इच्छा शक्ति आप में पैदा हो जाएगी. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ಇವತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಮತ್ತೊಬ್ಬರಲ್ಲಿ ಭಿನ್ನತೆಯನ್ನ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಥವಾ ಅಂತರವನ್ನ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಒಬ್ಬನು ಪ್ರಗತಿಯನ್ನ ಸಾಧಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಮತ್ತೊಬ್ಬನು ಹಿಂದೆ ಇರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಮನುಷ್ಯ ತನ್ನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಡೋದಿಲ್ಲ. ಯಾವಾಗಲೂ ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ನಿರೂಪಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಸಾಗ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಅನುಭವ ನನಗಾಗಿದೆ, ನಾನು ನನ್ನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದೆ, ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ಇತ್ತು, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ನನ್ನ ಜೀವನದ ಅನುಭವದೊಂದಿಗೆ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಂದೇಶ ನೀಡ್ತಾರೆ, ಮನುಷ್ಯ ಯಾವಾಗಲೂ ಮೊದಲು ತನ್ನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಡಬೇಕಾಗಿದೆ. तो आगे बताते हैं, प्रत्येक आत्मा ही अव्यक्त ब्रह्म है. तो देखिए जो बताते हैं, हमारी जो आत्मा है अव्यक्त ब्रह्म, यानी हम लोग उसे व्यक्त नहीं कर सकते, बता जो नहीं सकते. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅವ್ಯಕ್ತ ಬ್ರಹ್ಮವಾಗಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಆತ್ಮವನ್ನ ತೋರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಕभी हम लोगों ने आत्मा को देखा है, नहीं देखा, ಯಾವಾಗಲೂ ನೋಡಿಲ್ಲ ಅದನ್ನ. ಹಾಗಾದ್ರೆ तो क्या बताते हैं, बाह्य एवं अतः प्रकृति
दोनों का नियतन कर इस अंतर्निहित ब्रह्म स्वरूप को अभिव्यक्त करना ही जीवन का ध्येय है। तो हमारा जीवन का ध्येय क्या है? बाह्य एवं अतः प्रकृति, बाहरी तौर पर भीतरी तौर पर हमारी जो स्वरूप है प्रकृति है, और उन दोनों को नियंत्रण करके, उन गुणों को नियंत्रण करके इस अंतर्निहित यानी हमारे जो भीतर अंतर्निहित ब्रह्म स्वरूप को वहां पर अभिव्यक्त करना ही जीवन का उद्देश्य है। ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಉದ್ದೇಶ ಏನು? ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಹೃದಯದ ಒಳಗೆ ಇರುವಂತಹ ಗುಣಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಹೊರಗಿನ ಗುಣಗಳಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲವನ್ನ ನಿಯಂತ್ರಣದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಏನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಡಗಿರುವಂತಹ ಆ ಬ್ರಹ್ಮ ಸ್ವರೂಪವನ್ನ ಅಥವಾ ಭಕ್ತಿಯನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕುವಂತದ್ದು ಏನಾಗಿದೆ ಜೀವನದ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ। तो कैसे बताते हैं? कर्म, भक्ति, योग या ज्ञान के द्वारा, इनमें से किसी एक के द्वारा या एक से अधिक के द्वारा या सबके सम्मिलन के द्वारा यह ध्येय प्राप्त कर लो और मुक्त हो जाओ। अगर आप अपने जीवन के ध्येय को प्राप्त करना चाहते हैं, अगर आप अपने आत्मा को फरकना चाहते हैं, तो कर्म अच्छे काम के साथ चलो, भक्ति सरल भक्ति के साथ चलो, योग या ज्ञान को हासिल करना जरूरी है। अगर आप इन 4 चीजों के साथ चलेंगे तो या आप सम्मिलित के साथ चलेंगे या किसी एक वस्तु के साथ भी चलेंगे तो आप अपने जीवन के उद्देश्य को प्राप्त कर सकते हैं। ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಕರ್ಮವನ್ನ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಇರಬಹುದು, ಭಕ್ತಿಯನ್ನ ದೇವರಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯನ್ನ ಇಡುವಂತದ್ದು ಇರಬಹುದು, ಯೋಗವನ್ನ ಅಥವಾ ಜ್ಞಾನವನ್ನ ಇರಬಹುದು, ಇವೆಲ್ಲವನ್ನ 4 ಅಂಶಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಅಂಶದ ಬಗ್ಗೆ ನೀವು ನಡೆದುಕೊಂಡ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದು? ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಧ್ಯೇಯವನ್ನ ಪಡಿಬಹುದು ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಆ ಗುರಿಯೆಡೆಗೆ ಸಾಗಬಹುದು ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಆತ್ಮದ ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ। यही धर्म का सर्वस्व है। तो अगर धर्म का सर्वस्व है तो क्या है? हम लोग हमेशा कर्म, भक्ति, ज्ञान और योग के साथ चलना है। ಹಾಗಾದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಧರ್ಮದ ಸರ್ವಸ್ವ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಧರ್ಮ ಅಂದ್ರೆ ಏನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನೀವು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಜ್ಞಾನವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಯೋಗ ಅಥವಾ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಲೀನನಾಗಬೇಕು। मत मतांतर, विधियानुष्ठान, ग्रंथ, मंदिर, ये सब गौण है। देखिए मत मतांतर एक धर्म से दूसरे धर्म के चले जाना, या विधियानुष्ठान हमारे जो आचरण होते हैं, हमारे जो नियम होते हैं, ग्रंथ होते हैं, हमारे जो भी ग्रंथ होते हैं और हमारे जो मंदिर होते हैं, ये सारे क्या है? गौण अलग बात है, लेकिन धर्म, कर्म, ಭಕ್ತಿ, ಯೋಗ, ಜ್ಞಾನ ಜರೂರಿ है। ಹಾಗಾದ್ರೆ ಮತ ಮತಾಂತರ ಒಂದು ಧರ್ಮದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಧರ್ಮಕ್ಕೆ ಮತಾಂತರವಾಗುವಂತದ್ದು, ವಿಧಿಯ ಅನುಷ್ಠಾನ ಒಂದು ಆಚರಣೆ ಇರಬಹುದು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾನೂನು ಇರಬಹುದು, ಗ್ರಂಥಗಳಿರ್ಬೋದು, ಮಂದಿರಗಳಿರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲವೂ ಬೇರೆ। ಆದರೆ ಕರ್ಮ, ಜ್ಞಾನ, ಭಕ್ತಿ ಇವು ಬಹಳ ಮಹತ್ವದಾದಂತಹ ವಸ್ತುಗಳು। तो यदि ईश्वर है तो हमें उसे देखना चाहिए, यदि आत्मा है तो हमें उसकी प्रत्यक्ष अनुभूति कर लेनी चाहिए, अन्यथा उन पर विश्वास न करना ही अच्छा है। ढोंगी बनने की अपेक्षा स्पष्ट रूप से नास्तिक बनना अच्छा है। तो स्वामी विवेकानंद बताते हैं, अगर आप ईश्वर को मानते हैं यानी भगवान को मानते हैं तो आप उसे देखना चाहते हैं या आप अपने आत्मा है या नहीं से परखना चाहते हैं, तो उसके ऊपर आप फरकना चाहिए आत्मा को और भगवान से मिलने की कोशिश करना है, तो ही आप जीवन में आगे बढ़ सकते हैं। अन्यथा भगवान पर विश्वास करना, आत्मा पर विश्वास करना आपके काबिल नहीं है। अगर आप विश्वास करते हैं तो भगवान को तलाशो हर कर्म में, और आत्मा है आप मानते हैं तो हमेशा आत्मा को फरकने की कोशिश करो। इसलिए बताते हैं अगर नहीं मानते हैं तो उसके ऊपर विश्वास नहीं करना है, क्योंकि डोंगी मत बनना। यानी आज बहुत सारे लोग क्या करते हैं? डोंगी बनते हैं तो झूठ बनते हैं। तो कभी भी डोंगी बनने की अपेक्षा स्पष्ट रूप से नास्तिक यानी हम लोगों को विश्वास नहीं है ऐसे नास्तिक ही बन जाते हैं तो बहुत बेहतर होगा। ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಭಗವಂತ ಇದಾನೆ ಅನ್ನುವುದಂತಾದರೆ ಆ ಭಗವಂತನನ್ನ ನೀವು ಭಗವಂತನನ್ನ ಹುಡುಕಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ। ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಹುಡುಕ್ತೀರಾ? ನಿಮ್ಮ ಕರ್ಮದಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನನ್ನ ಹುಡುಕ್ಬೇಕು। ತದನಂತರ ಆತ್ಮ ಇದೆಯಪ್ಪ, ಆತ್ಮವನ್ನ ನಾವು ನೋಡಿಲ್ಲ, ಆ ಆತ್ಮವನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಅರಿತುಕೊಳ್ಬೇಕು ಅಥವಾ ನೋಡ್ಬೇಕು, ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅನುಭವಿಸಬೇಕು। ಹಾಗಾದ್ರೆ
ಆ ಆತ್ಮ ಮತ್ತೆ ಭಗವಂತನನ್ನ ನೀವು ಏನು ಅರಿತುಕೊಳ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಕರ್ಮದಲ್ಲಿ, ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ, ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಲೀನರಾಗಿ. ಇಲ್ಲಂತಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಡೋಂಗಿ ಬನ್ನೇಕ ಅಂದ್ರೆ ಏನು ತೋರಿಕೆಗಾಗಿ ಆ ಧರ್ಮದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಡಿ. ಅದಕ್ಕಿಂತ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಭಗವಂತನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಮಾಡಲಾರದೆ ನಾಸ್ತಿಕ ಆಗುವಂಥದ್ದು. ಏಕ್ विचार ले लो, उसी एक विचार के अनुसार अपने जीवन को बनाओ, उसी को सोचो, उसी का स्वप्न देखो और उसी पर अवलंबित रहो. तो बताते हैं आप हमेशा जीवन में एक विचार को लेना है, यानी एक लक्ष्य को रखना है, एक मंजिल की ओर बढ़ना है, उसी के बारे में सोचना है, उसी का जो सपना देखना है और हमेशा उसी में आगे बढ़ना है. बताते हैं जब भी हम लोग उसे हासिल कर सकते हैं या हम लोग प्राप्त कर सकते हैं. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ನೀವು ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನ ತಗೊಂಡಿದ್ದೀರ ಅಂತಂದ್ರೆ ಅದೇ ವಿಚಾರದ ಅನುಸಾರವಾಗಿ ಸಾಗಬೇಕು. ಆ ವಿಚಾರ ಒಂದು ಲಕ್ಷ್ಯ ಗುರಿಯನ್ನ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಅದೇ ಗುರಿಯ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತವಾಗಬೇಕು. ಆ ಗುರಿಯೆಡೆಗೆ ನೀವು ಸಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಮುಂದೆ ಸಾಗಬಹುದು. अपने मस्तिष्क, मांसपेशियों, स्नायुओं और शरीर के प्रत्येक भाग को उसी विचार से ओतप्रोत होने दो और दूसरे सब विचारों को अपने से दूर रखो. यही सफलता का रास्ता है और यही वह मार्ग है जिसने महान धार्मिक पुरुषों का निर्माण किया है. तो अगर आप अच्छे इंसान बनना चाहते हैं, महान पुरुष बनना चाहते हैं, तो आप लोग एक विचार को ले लो, एक लक्ष्य को ले लो और अपने मस्तिष्क, मांसपेशियां, स्नायु सारे उसी में लगा दो, उसी सफलता की राह पर चलो. तो ही क्या हो जाता है, आप अपने जीवन में आगे बढ़ सकते हैं और अपनी मंजिल को प्राप्त कर सकते हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮಾಂಸಪೇಶಿಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಸ್ನಾಯುಗಳಿರ್ಬೋದು, ನಿಮ್ಮ ಮಸ್ತಿಷ್ಕ, ಬುದ್ಧಿ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲವೂ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಏನೋ ನೀವು ಗುರಿಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಾ, ಲಕ್ಷ್ಯವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಾ, ಆ ಗುರಿಯಡಿಗೆ ಸಾಗಬೇಕು, ಸಫಲತೆಯನ್ನು ಸಾಧಿಸಬೇಕು. ಆಗ ಮಾತ್ರ ನೀವು ಹಿಂದೆ ಆಗಿರುವಂತಹ ಧಾರ್ಮಿಕ ಮಹಾನ್ ನಾಯಕರು ಅಥವಾ ಪುರುಷರ ಹಾಗೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನ ಮುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. मैं अभी तक के सभी धर्मों को स्वीकार करता हूँ, उन सबकी पूजा करता हूँ और मैं उनमें से प्रत्येक के साथ ईश्वर की उपासना करता हूँ. वे स्वयं चाहे किसी भी रूप में उपासना करते हो. तो स्वामी विवेकानंद बताते हैं, मैं कोई धर्म को यहाँ पर अपमान नहीं करता या उसका विरोध नहीं करता, मैं सारे धर्मों को स्वीकारता हूँ. और जो लोग अपने अपने वहां पर धर्म के अनुसार अपने अपने भगवान की पूजा करते हैं, मैं उसी रूप में भगवान को पूजा करने के लिए कहता हूँ और मैं भी उनकी ही उपासना करने की कोशिश करता हूँ, क्योंकि मुझे समानता चाहिए. ಹಾಗಾದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾನು ಧರ್ಮದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾರು ಯಾವ ಧರ್ಮ ಇದೆ, ಯಾವ ಜಾತಿ ಇದೆ, ಅವರು ತನ್ನ ಭಗವಂತನನ್ನ, ತನ್ನ ದೇವರನ್ನ, ಆರಾಧಕನನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರು ಸಹಿತ ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ತೇನೆ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಭಗವಂತನನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಬೇಡ, ಸಮಾನತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬೇಕಾಗಿದೆ. मैं मुसलमानों के मस्जिद में जाऊंगा, मैं ईसाइयों के गिरजा में क्रॉस के सामने घुटने टेक कर प्रार्थना करूंगा, मैं बौद्ध मंदिर में जाकर बुद्ध और उनकी शिक्षा की शरण लूंगा. तो क्या है, हर एक बार मैं मुस्लिम जो होते हैं उनके मस्जिद में जाऊंगा और ईसाई होते हैं वहां पर जाकर गिरजाघर में जो क्रॉस के सामने घुटने भी टेकूंगा और मैं बौद्ध मंदिर में भी जाऊंगा. या हिंदू लोग जो है तो जंगलों में मुनि जो लोग है तपस्या करते थे, वहां पर भी मैं तपस्या करूंगा. और जो हृदय ज्योति स्वरूप परमात्मा को प्रत्यक्ष करने में लगे हुए हैं. तो आज जो हिंदू भाई है, हिंदू संस्कृतियों में है क्या है, वहां पर जंगल में जाकर भगवान को प्राप्त करने के लिए तपस्या करते हैं, तो वहां पर भी मैं जाऊंगा. तो स्वामी विवेकानंद बताते हैं, देखिए आज मैं हर एक धर्म को स्वीकार करता हूँ. मैं जो इस्लाम धर्म की मस्जिद में भी जाऊंगा या ईसाइयों के गिरजाघर में भी जाकर जो मैं घुटनों को टेकूंगा और मैं बौद्ध मंदिरों में भी जाऊंगा और उसी के साथ साथ मैं क्या करूंगा,
वहां पर हिंदू लोग जो है, हिंदू पंडित जो है जंगल में जाकर तपस्या करते हैं, वहां पर भी मैं जाना चाहता हूँ. ಹಾಗಾದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ಈ ಭಾರತದ ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಸಾಧಿಸಿದೆ, ವಿವಿಧ ಧರ್ಮಗಳಿದ್ದಾವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಧರ್ಮವನ್ನ ಸಮಾನವಾಗಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಾನು ಆ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಮಸ್ಜಿದ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ, ಅಥವಾ ಈಸಾಯಿ ಏನು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ ಆ ಒಂದು ಚರ್ಚ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾನು ಸಹಿತ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬೌದ್ಧ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅಥವಾ ಆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಜನರು ಇರಬಹುದು, ಅಥವಾ ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ತಪಸ್ಸನ್ನ ಮಾಡಿ ಭಗವಂತನ ದರ್ಶನ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ತಪಸ್ಸನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ಸಹಿತ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ತಪಸ್ಸನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. तो ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳನ್ನು ಸ್ವೀಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. तो आगे बताते हैं शिक्षा के बारे में. शिक्षा विविध जानकारियों का ढेर नहीं है जो तुम्हारे मस्तिष्क में ठूस दिया गया है और जो आत्मसात हुए बिना वहां आजन्म पड़ा रहकर गड़बड़ मचाया करता है. तो स्वामी विवेकानंद बताते हैं ये जो शिक्षा है यानी ज्ञान जो है हम लोग उसे यानी ढेर के समान हासिल नहीं कर सकते, क्योंकि अगर एक विषय को हासिल ही करते हैं तो उसे आत्मसात करना है, हमें उसे समझना चाहिए. हम समझ नहीं पाएंगे आज जन्म यानी जन्म पर वो जो क्या है समस्या हम लोगों को गड़बड़ मचाया करती है. ಹಾಗಾದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಶಿಕ್ಷಣ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ವಿಷಯಗಳನ್ನ ಏನೋ ವಿಷಯದ ರಾಶಿಗಳನ್ನ ತಂದು ನಿಮ್ಮ ತಲೆಯಲ್ಲಿ ತುಂಬುವುದಂತದ್ದಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ನಾವು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ವಿಷಯ ಏನಾಗ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ನಾವು ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಅದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಆ ಜನ್ಮ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಯಾಗಿಯೇ ಉಳಿದು ಬಿಡ್ತಾ ಇದೆ, ನಾವು ಅಂಧಕಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. हमें उन विचारों की अनुभूति कर लेने की आवश्यकता है जो जीवन निर्माण, मनुष्य निर्माण तथा चरित्र निर्माण में सहायक हो. तो स्वामी विवेकानंद बताते हैं अगर आप ज्ञान को हासिल करना चाहते हैं तो ऐसे ज्ञान को हासिल कीजिए आपका जीवन निर्माण हो, यानी जीवन में आप जीवन कैसे चलाना है, जीवन में कैसे रहना है उसे सीख पाए. या मनुष्य निर्माण, तो आप आदमी कैसे बने. मनुष्य के पास देखिए, मनुष्य तो जन्म लेता है लेकिन पहले उसके पास मनुष्यता, मानवीयता, इंसानियता आना जरूरी है. और चरित्र निर्माण यानी हमारा जो चरित्र है, जो जीवन है या हमारा व्यक्तित्व जो है इसमें निर्माण में सहायक होना है, मददगार होना है हमारा जो ज्ञान होता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಜ್ಞಾನವನ್ನ ಪಡಿತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತಂದ್ರೆ ಮೊದಲು ಜ್ಞಾನವನ್ನ ಪಡಿಬೇಕಂತಂದ್ರೆ ಈ 3 ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ. ಒಂದು ಜೀವನ ನಿರ್ಮಾಣ, ನೀವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು ಅಥವಾ ಯಾವ ರೀತಿ ನಡವಳಿಕೆ ಇರಬೇಕು. ಮನುಷ್ಯ ನಿರ್ಮಾಣ, ಮನುಷ್ಯ ಆದ್ಮೇಲೆ ಮಾನವೀಯತೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿರ್ಬೇಕು. ಅಥವಾ ಚರಿತ್ರ ನಿರ್ಮಾಣ, ನಿಮ್ಮ ಚರಿತ್ರೆ, ಜೀವನ, ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಬೇಕು. ಆ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನ ಪಡೆಯಿರಿ, ಆಗ ಮಾತ್ರ ನೀವು ಮುಂದೆ ಸಾಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. यदि आप केवल 5 ही परखे हुए विचार आत्मसात कर उनके अनुसार अपने जीवन और चरित्र का निर्माण कर लेते हैं तो आप पूरे ग्रंथालय को कंठस्थ करने वाले की अपेक्षा अधिक शिक्षित है. तो क्या हो जाता है, अगर आप जीवन निर्माण, चरित्र निर्माण या मनुष्य निर्माण अपनाने की तो ज्ञान को प्राप्त करेंगे तो आप इसके बराबर है पूरे ग्रंथालय में यानी जो किताबें होती हैं कंठस्थ करने के बराबर है. इसलिए आप पहले क्या सीखो, जीवन निर्माण सीखो, रहन सहन सीखो, रीति रिवाज सीखो या इंसानियत सीखो या चरित्र निर्माण. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀವು ಮನುಷ್ಯ ನಿರ್ಮಾಣ, ಚರಿತ್ರೆ ಅಥವಾ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ಮಾನವೀಯತೆ ಇವುಗಳ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಮೊದಲು ಪಡೆಯಿರಿ. ಆಗ ಒಂದು ಗ್ರಂಥಾಲಯದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಏನು ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕಂಠಪಾಠ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಸಮಾನರಾಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಯಾಕೆ, ನಾವು ಜೀವನದ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ವಿಷಯಗಳನ್ನ ಕಲ್ತಿದ್ದೇವೆ. ಯಾವುದು, ಜೀವನ ನಿರ್ಮಾಣ, मनुष्य निर्माण, चरित्र निर्माण. अपने भाइयों का नेतृत्व करने का नहीं,
वरना उनकी सेवा करने का प्रयत्न करो। तो क्या हो जाता है, हमेशा आप इस भारत में बहुत सारे आपके भाई लोग हैं जो हर एक धर्म के, लेकिन आप उनका कभी भी नेतृत्व यानी नायक बनने की कोशिश न करो, उनकी सेवा करो, तो ही आप में क्या हो जाएगा, भारत सुधार में आ जाएगा। नेता बनने की इस क्रूर उन्मत्तता ने बड़े बड़े जहाजों को इस जीवन रूपी समुद्र में डुबो दिया है। तो स्वामी विवेकानंद बताते हैं, अगर आप अपने भाइयों की सेवा करने के बदले में नेता बनने की कोशिश करते हैं, उन्मत्तता यानी उस पागलपन में आप पीछे पड़ जाते हैं, तो आपका जीवन बर्बाद हो जाएगा। कई ऐसे लोग हैं वह आपको नेता नायक बनने की लालच में अपने जीवन को बर्बाद कर चुके हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಈ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದ್ದೀರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಧರ್ಮದ ಬಹಳಷ್ಟು ಸಹೋದರರು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅವರ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡಿ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನೀವು ನಾಯಕರಾದ್ರೂ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡಿ, ನಾಯಕರಾಗುವಂತ ಆಸೆಯಲ್ಲಿ, ಆ ಒಂದು ದುರಾಸೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಆ ಹುಚ್ಚುತನದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ. ನಾಯಕ ಆಗುವ ಆಸೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಹಾಳಾದ್ರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಜೀವನಕ್ಕೆ ಅರ್ಥನೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಸಹೋದರರ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಗ ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿದ್ರೆ ಈ ಭಾರತ ಪ್ರಗತಿಯೆಡೆಗೆ ಸಾಗಬಹುದು. हमारे स्वभाव में संगठन का सर्वथा अभाव है, पर इसे हमें अपने स्वभाव में लाना है. तो बताते हैं स्वामी विवेकानंद, आज भारत प्रगति की ओर न बढ़ रहा है या भारत में कहीं और समस्याएं भी है, तो इसका कहना है, स्वामी विवेकानंद जो बताते हैं उनका कहना है, अरे भारत में लोगों में संगठन का अभाव है. ಹಾಗಾದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಭಾರತ ಪ್ರಗತಿಯನ್ನ ಸಾಧಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಆರ್ಥಿಕ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ಬೀಳುತ್ತೆ, ಅಥವಾ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಮಸ್ಯೆಗಳೇ ಇರ್ತವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಇವತ್ತು ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ಆದರೆ ಆ ಏಕತೆ ಆ ಒಗ್ಗಟ್ಟು ಎಲ್ಲಿ कंडू बरता इला. और इसका महान रहस्य है ईर्ष्या का अभाव. तो देखिए, सारे लोगों में अगर हम लोग संगठन नहीं देखते हैं या अलग अलग लोग रहते हैं, तो इसके लिए कारण क्या है, एक दूसरे से हम लोग द्वेष करते हैं. ಇವತ್ತು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಂತಂದ್ರೆ, ನಾವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ಇಲ್ಲ, ಒಗ್ಗಟ್ಟಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಅದರ ರಹಸ್ಯ ನಾವು ಒಬ್ಬರಿಂದ ಮತ್ತೊಬ್ಬರು ದ್ವೇಷವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. अपने भाइयों के मत से सहमत होने को सदैव तैयार रहो और हमेशा समझौता करने का प्रयास करो, यही है संगठन का पूरा रहस्य. अगर आप इस देश में या पूरी दुनिया में एक साथ रहना चाहते हैं, तो भारत को आगे बढ़ाना चाहते हैं, तो आप हमेशा अपने भाइयों के साथ समझौता करना है, कभी भी झगड़ा नहीं करना है, कोई भी धर्मों से अपनाकर चलने की कोशिश करना है. ಇವತ್ತು ಭಾರತ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಾಗಿಸಬೇಕು ಅಥವಾ ಭಾರತ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದ ಮುಕ್ತ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಏನು ನಿಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮಗಳಿದ್ದಾವೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮದ ಜನರಿದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲರನ್ನ ಸಹೋದರರೆಂದು ತಿಳಿದು ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಸಮझौता ಒಪ್ಪಂದವನ್ನ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಆಗ ಮಾತ್ರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಭಾರತ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸುತ್ತೆ. मैं तुम सबसे यही चाहता हूं कि तुम आत्म प्रतिष्ठा, दलबंदी और ईर्ष्या को सदा के लिए छोड़ दो. तो इनका संदेश है हम लोगों के लिए, हम कोई भी धर्म के हो, हम क्या करना है, अपनी प्रतिष्ठा या दलबंदी, अलग अलग समूह बनाना या ईर्ष्या द्वेष को छोड़ देना चाहिए, वरना हमारा भारत आगे नहीं बढ़ेगा. हम इसे छोड़ देंगे तो भारत आगे बढ़ सकता है. स्वामी विवेकानंद ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹಳ ಹುಚ್ಚುತನ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಓ ನನ್ನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ನನ್ನ ಗೌರವ, ಅಥವಾ ದಳಬಂದಿ ಸಮೂಹ ಬೇರೆ ಬೇರೆ, ಅಥವಾ ದ್ವೇಷ, ಇವೆಲ್ಲವನ್ನ ಬಿಡಿ. ಆಗ ಮಾತ್ರ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಸಾಗಬಹುದು. ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಇವೆಲ್ಲವನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಭಾರತ ದೇಶ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸೋದಿಲ್ಲ. तुम्हें पृथ्वी माता की तरह सहनशील होना चाहिए. यदि तुम्हें गुण प्राप्त कर सको तो संसार तुम्हारे पैरों पर लौटेगा. लौटेगा यानी लेट जाना, उरुड़ुವಂತದ್ದು. तो स्वामी विवेकानंद अंत में बताते हैं,
अगर आप सहने की ताकत रखो पृथ्वी माता की जैसे, तो सारे क्या हो जाएंगे, आपके यहाँ पर जो दुख दूर हो जाएंगे, या यहाँ पर सारे लोग आप गुणों को प्राप्त करके भारत एक महान देश बनकर, तो सारी दुनिया जो है भारत के कदमों पर रह जाएगी। ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಭೂಮಿ ತಾಯಿಯ ಹಾಗೆ ಸಹಿಸುವಂತ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಆಗ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿ ಈ ಪ್ರಪಂಚ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಭಾರತ ಮಾತೆಯ ಒಂದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕದಮೋ ಪರ್, ಹಾಗಾದ್ರೆ ಅವರ ಪೈರೋ ಪರ್, ಕಾಲಿನಲ್ಲಿ ಉರುಳ್ತಾ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನು, ಎಲ್ಲ ದೇಶಗಳನ್ನ ನಾವು ಹತೋಟಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರವರು ಸಂದೇಶವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हम लोगों को नव युवक और युवतियों को संदेश दे रहे हैं। तो इस तरह स्वामी विवेकानंद जो है युवाओं से पाठ में खास तौर पर नव युवक और युवतियों को लेकर हम लोगों को चर्चा की है। तो अगर हम लोग प्रश्नोत्तरों को देखते हैं, एक अंक के प्रश्न या व्याकरण को लेकर, तो देखिए स्वामी विवेकानंद का विश्वास किन पर था, नव युवक युवतियों पर। स्वामी विवेकानंद के अनुसार भारत के राष्ट्रीय आदर्श क्या है, त्याग और सेवा। कौन सबकी अपेक्षा उत्तम रूप से कार्य करता है, तो जो निस्वार्थी होता है। किस शक्ति के सामने सब शक्तियां दब जाती है, इच्छा शक्ति। असंभव को संभव बनाने वाली चीज प्रेम है। जो अपने आप में विश्वास नहीं करता वह नास्तिक है। कमजोरी किसके समान है, मृत्यु के समान। सबसे पहले हमारे तरुणों को क्या बनना चाहिए, मजबूत। प्रत्येक आत्मा क्या है, अव्यक्त ब्रह्म है। नवयुवकों को किसकी तरह सहनशील बनना है, पृथ्वी माता की तरह। इस तरह यहाँ पर 2-3 वाक्यों में संदर्भ है। और विलोम शब्द देखते हैं आप लोग, आशा निराशा, साधारण असाधारण, स्वदेश विदेश, स्वार्थी जो होता है, कीर्ति अपकीर्ति, स्वार्थी निस्वार्थी, शिक्षित अशिक्षित, पवित्र अपवित्र, जन्म मरण, निर्धन धन, मजबूत कमजोर, धर्म अधर्म, नास्तिक आस्तिक। अगर समानार्थ आप लेते हैं शब्दों को, नवीन नया, पुरोहित पंडित, जंगल वन, पहाड़ पर्वत, ईश्वर भगवान, जो साहस, जो धैर्य, तरुण युवक, अधिक ज्यादा। इस तरह आप लोग यहाँ पर देखते हैं, या अनुचित पैराग्राफ को पढ़कर प्रश्नोत्तरों को लिखना पड़ता है। इस तरह हम लोगों ने क्या किया, आज युवाओं से पाठ को चर्चा की। तो आप सारे लोग उसे पढ़कर प्रश्नोत्तर को लिखना चाहिए। ಎಲ್ಲರೂ ನೀವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಆ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ ಮೊದಲೇ ಪಾಠವನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಓದಬೇಕಾಗಿದೆ। तो मैं आगे की कक्षा में दूसरे पद्य को लेकर चलूंगा।